मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं। भाषिक वादावर शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य। मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज मनसेचा मेळावा। राज ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यामध्ये गांधी कुटुंबियांसोबत डिनर करणार। 7 ऑगस्टला इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर रात्री प्रियांका, राहुल आणि सोनिया गांधींसोबत ठाकरेंचं डिनर। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी काल घेतली राष्ट्रपतींची भेट। दोन्ही नेत्यांनी एकाच दिवसामध्ये 2 वेगवेगळ्या वेळी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। भाजपमध्ये 75 वर्षापर्यंत नेता राहता येतं, मात्र पदावर असल्यास 80 वर्षापर्यंत नेता राहता येतं। अमरावतीमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांचं सूचक विधान। पुण्यातील कोथरूडमधील घटनेप्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन। ताबडतोब एफआयआर दाखल करा, अन्यथा सुप्रीम कोर्टाला पत्र लिहावं लागेल। प्रकाश आंबेडकरांचा पुणे पोलिसांना इशारा। मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसांकडे द्या, मनसे नेते अमित ठाकरेंचं वक्तव्य। यवतमध्ये शांतता भंग करण्याचं काम करणारे सरकारमध्येच काय कायद्याचे राज्य उलथवून टाकण्यासाठी 2 आमदार बाहेरून आले। पुण्यातल्या यवतमधील राड्यावरून सामनातून सरकारवर निशाणा। परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात। रोहित पवारांचा आरोप। पोलीस यंत्रणांनी खातरजमा करून त्वरित कारवाई करण्याची मागणी। धनंजय मुंडे यांना सरकारी बंगला सोडवेना। मंत्रिपद जाऊन 4.5 महिने झाल्यानंतरही मुंडेंनी सातपुडा हा शासकीय बंगला सोडला नाही। धनंजय मुंडे 42 लाख रुपये दंड भरणार की मुख्यमंत्री दंड माफ करणार याकडे लक्ष। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक। 29 ऑगस्टला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मंत्रालयामध्ये विविध विषयांवर बैठका घेणार। मुख्यमंत्र्यांकडून विविध विभागांचा आढावा घेण्यात येणार। भाजपच्या वतीनं आज मुंबईमध्ये वसंत स्मृती कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। मुंबईतील सर्व कमिट्यांची बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसभर बैठकांचं सत्र चालणार। दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं भीमाशंकरमध्ये भाविकांची गर्दी। रात्री 12 वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। दर्शन रांगेत बसण्याची व्यवस्था नसल्यानं भाविकांची गैरसोय। परळीतील वैद्यनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वेगवेगळ्या फुलांची आरास। रात्री 12 वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुलं। महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर एकवटले। नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मूक पदयात्रा। तर मंगळवारी बैठक घेणार। महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न करू, फडणवीसांची माहिती। कसारा ते कल्याण दरम्यान लोकलमध्ये सीटवर बसण्यावरून गोंधळ। 2 सीट्सवर बॅगा ठेवत प्रवाशांना बसण्यास मज्जाव। तुम्हाला जे करायचं आहे ते करा, संबंधित प्रवाशाची दाबी। मुंबईत गणेशोत्सवाची लगबग। अनेक मंडळांच्या मंडपामध्ये बाप्पाचं आगमन। काळा चौकीचा महागणपती, खेतवाडीचा राजा, कुर्ल्याचा महाराजा, परळच्या मोरयासह इतर गणरायांचा आगमन सोहळा जल्लोषात। भुसावळच्या आत्मोर धरणाचे 4 दरवाजे उघडले। तापी नदीमध्ये 6,392 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। भारत आणि इंग्लंड यांच्यामधील 5वा कसोटी सामना शेवटच्या टप्प्यात। विजयासाठी इंग्लंडला 35 धावांची तर भारताला 4 विकेटची गरज। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।